मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मानवजातीचा परिसर वाढत चालल्यामुळे प्राणीजातीचा परिसर कमी होत चालला आहे. अशातच जेव्हा प्राणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इकडे तिकडे फिरतात तेव्हा आपली वाहने त्यांना गंभीर इजा पोहोचवितात आणि आपल्यापैकी बरेचसे लोक असं केल्यानंतर तिथून त्यांना मदत न करता निघून जातात. असेच काही या माकडासोबत घडलं. 20-25 माकडं रस्ता पार करताना एका बोलेरो गाडीने या माकडाला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये याच्या पाठीला गंभीर इजा झाली. हे सर्व पाहून मी ॲम्ब्युलन्सला संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर ते 3 तासात तिथे पोहोचले. या दरम्यान त्या माकडाचं पिल्लू माकडाकडे आलं. त्यांच्यातील भावनिक क्षण पाहून मी सुद्धा हेलावून गेलो. कदाचित त्यांना हे कळालं असावं की आता ते एकमेकांपासून बिछडणार आणि या जन्मात त्या मायलेकांना एकमेकांना भेटता येणार की नाही हेही. मित्रांनो, तसेच आपल्या घरचे सुद्धा आपल्या घरी येण्याची वाट बघत असतात. तर आपण आपली स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेऊनच गाडी चालवायला हवी. यामुळे आपण सुद्धा सुखरूप राहू आणि आपण दुसऱ्यांना सुद्धा सुखरूप ठेवू शकू. त्या माकडाला आम्ही ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला पाठवलं, पण दुःख खरंच याचं होतं की खरंच आता त्या मायलेकांना कधी भेटता येणार की नाही. मित्रांनो, कृपया विनंती करतो की तुम्ही खरंच गाडी हळू चालवा. मी सुद्धा हळू चालवेल, तुम्ही सुद्धा चालवा आणि आपण स्वतःसोबत दुसऱ्यांची सुद्धा खूप खूप काळजी करू. धन्यवाद मित्रांनो. आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला शेअर करा.